कुत्र बी फिरकणं. काय रे, कोण काय दिसतंय का? कोणीच नाही, लांबपर्यंत कोणी नाही. काय रे, कुठपर्यंत जाऊन आलास? कोण दिसतंय का? कोणीच नाहीये. पाणी पाहिजे? तुला तरी मिळतंय का बाय? अजिबात नेटवर्क नाही. थोडं पुढे जाऊन बघ. अवघड आहे, कुठं शोधायचं यांना. मग काय? बापू, ओ बापू, तुम्ही कुठे निघालात? हे बघा, आता आपण थांबणार नाही. आपण इथं आपल्या हन्म्याला शोधायला आलो होतो. त्याला घेतल्या बिगर इथनं जाणार नाही. पण फॉरेस्ट ऑफिसर काय म्हणाले ते ऐकलत ना? अगं, त्या सुकळीच्याच काय होतंय बोलायला? इथं आपल्या हन्म्या हरवलाय. आपण त्याला इथनं घेतल्याशिवाय जाणारच नाही. कसं जाणार आहे आपण? टायर पंक्चर आहे. पाय आहेत ना, सरळ चालत निघायचं. कुठे जायचं ते माहित नाही, किती लांब जायचं ते माहित नाही. जाणार तरी कुठे आपण? आणि त्या जागेबद्दल सांगणार इथं कोणीच पण नाहीये. मला तुमच्या समध्यांचं म्हणणं पटतंय, पण मला एक सांगा, जेव्हा आपण निघालो होतो तेव्हा आपण हा विचार केला होता की वाट्यात कोणतरी मदतीला भेटेल आपल्याला, कोणीतरी आपल्या पोरांचा पत्ता सांगेल, याचा विचार केला होता का कोणी? नाही ना. मग आता काय नाही, आता त्यांना शोधल्याशिवाय निघायचंच नाही. आता आपल्याला सुटायचंय चालतच. बापू, आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत, चालायलाही तयार आहोत. पण काकूंचं काय? त्या कशा चालणार? हो, म्हणजे आपण त्यांचाही विचार करायलाच पाहिजे ना. हे बघा, माझी काळजी करू नका. तुम्ही म्हणाला होतात ना, हणम्याला घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही, तसंच माझं पण आहे. सायलीला घेतल्याशिवाय मी पण इथून जाणार नाही. चला निघूया. हांगस बावली. हा, ठीक आहे, मग आता आईंची तयारी असेल तर निघूया आपण. हो. अगदीच त्या थकल्या तर मध्ये थांबूया थोडा वेळ. नाही नाही, मी थकत नाही. चला चला निघूया आपण. चला. अहो चला, काय बॅगा तर घ्या. हो, हा, चला चला. चला. जायला पाहिजे ना आपण. रोहिणी, हन्म्या किती इमोशनल झाला होता ना. स्वतःबरोबर आपल्या सगळ्यांना इमोशनल केलं त्यानं. पण त्याची ती अवस्था ना मी समजू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे ना, त्याच्या बाबांना त्याच्याबद्दल काय वाटतं हे मी जास्त समजू शकतो. कारण बघ ना, मी पण आपल्या बाळापासून कित्येक दिवस लांब होतो. हे हॅलो, अगं काय फक्त मी बोलतोय, तू काहीच बोलत नाहीये. आणि मी ऐकतेय ना. प्रत्येक वेळेला रिप्लाय देण्यासाठी काही बोललंच पाहिजे का? काय झालंय रोहिणी? भूक लागली का तुला? बरोबर ना? हो. अगं बाई, आधीच सांगायचं ना, मी पटकन तुला काहीतरी खायला घेऊन आलो असतो ना. थांब आलोच. अभ्या थांब, नको जाऊ. का? तुला आत्ताच तर म्हणत होतीस ना भूक लागली म्हणून. अरे हो, पण आता आधीसारखं राहिलं नाहीये ना. वाटलं, भूक लागली, काहीतरी खाल्लं. आता जे काही आहे ते आपल्याला समान वाटून घेतलं पाहिजे. उगाच मी जास्त खाल्लं तर बाकीच्यांना पुरणार नाही. अगं, जास्त म्हणजे असं केवढं खाणार आहेस तू? 2 जीवांची आहेस तू. तुला थोडस जास्त लागणारच ना. हो, पण तो टिक्या माहिती ना. तू या विषयावर आता जास्त चर्चा करू नकोस. मी पटकन गेलो आणि आलो. अभ्या ऐक ना रे, नको ना. मी आलोच. अरे तो परत काय
अभ्या काय लपवतोय? मला तुझ्या प्रश्नांची उत्तर द्यायला वेळ नाहीये. व्हॉट्सअप. ए अभ्या, मी काहीतरी विचारलंय, हे काय करतोय? रोहिणीला भूक लागली आहे म्हणून तिच्यासाठी काहीतरी घेऊन निघालोय. मिळालं उत्तर? आता पटकन व्हॉट्सअप. एक मिनिट. म्हणजे भूक फक्त रोहिणीलाच लागते का? आम्ही माणसं नाही आहोत, आम्हाला भूक नाही लागत. अरे तू रोहिणीची परिस्थिती समजून का घेत नाहीस? ठीक आहे. ए अभ्या, ती कशी 2 जीवांची आहे हे बोलून मला इमोशनल ब्लॅकमेल करू नको. ठीक आहे. ऐक, इथे सगळ्यांना भूक लागते. हा, कोणालाही उपाशी मारायचं नाहीये. आपल्याकडे अन्न कमी आहे ना, मग आपण काही नियम केले आहेत ना, ते नियम इथे कोणीही मोडणार नाहीये. कळलं? रोहिणीसाठी कोणाला तरी काहीतरी वाटतं म्हणून त्याने हे असं काही वागलेलं मला पटणार नाहीये. कळतंय मी काय बोलतोय ते? चल. ए अभ्या, हात सोड. मी हात सोडणार नाही, तुला इथून जाऊ देणार नाही. कटनं हात सोड. मी हात सोडणार नाही आणि हे लाड खपवून घेणार नाही. हात सोड. काय चाललंय? काय चाललंय? गप्प मार जरा. अरे काय झालंय? बोल ना आता का शांत बसलायस? बोल ना, गपचूप कुठे चाललं होतंस? बोल. अभ्या, काय बोलतोय हा? काय नाही, तुम्हाला तो असं भडकवायला सांगतोय. मी सांगतो तुम्हाला खरं काय झालं होतं. रोहिणीला भूक लागली होती म्हणून मी तिच्यासाठी दूध घेऊन निघालो होतो, तर हा आडवा आला आणि मला विरोध करायला लागला. हा खोटं बोलतोय. हा जेवणाचं सामान घेऊन बाहेर चालला होता. नाहीतरी या रोहिणीच्या नावावर काही ना काहीतरी करत असतो. तसंच काहीतरी करत होता आता. काय पण बोललो बस. आणि त्याला स्वतःच्या ताटात दुसऱ्याला द्यायची दानत नसते ना, त्यांनी दुसऱ्याच्या खाण्यापिण्यावर बोलू नये. तू माझी दारात इथे बस. बस तिकडे. पण शांत बस रे आता. त्याला सांग शांत बस. तो चोरून घेऊन जात होता दूध, पण तुला अक्कल नाहीये. जात होता तर जाऊ द्यायचं ना. रोहिणी प्रेग्नंट आहे, तिला सारखं खायला लागतं, माहिती नाही का आपल्याला? इतके दिवस आपण तिच्या सोबत होत, बघितलंय ना सगळं आपण. तू केलंच ना इतके दिवस तिचं. हे सत्यात ती गोष्ट वेगळी होती आणि आताची गोष्ट वेगळी आहे. माझा तरी आब्यावर आता विश्वासच नाही. अभ्या, तुझं चुकलं. अरे काय चुकलं माझं? अरे पण तुला चोरायची काय गरज होती? अरे रोहिणीला भूक लागली होती, तिची चिडचिड होत होती म्हणून मी निघालो होतो घेऊन. अरे आम्ही समजावलं असतं, जर काही प्रॉब्लेम आला असता तर. रोहिणीची कंडिशन आम्हाला माहिती नाही का? चोरायची काय गरज होती? अरे त्या खाण्यापिण्यावरनं वाद नकोत म्हणून मी गुपचूप घेऊन निघालो होतो. याला काय करायची गरज होती असं? अरे पण वाद झालाच ना. त्यापेक्षा सरळ सांगितलं असतं तर गैरसमज झाले नसते ना. तर ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे सांग? काय नॉनसेन्स आहे हा. केवढं दूध वाया गेलं तुमच्यामुळे. लोखंडे कोण आहे? लोखंडे हा कशाला आला तडमडायला? कळेल तुला. नीट कर सगळ्यांचं. Hi, Mr. Satej, angry young man. त्या दिवशी काय बच्चन शिरला होता काय अंगात? कानून और सिस्टम के खिलाफ वाला बच्चन.
बोल बच्चन. अरे सॉरी सर, एक्स्ट्रीमली सॉरी. मी आयडी न दाखवताच बोलतोय ना तुमच्याशी. दाखवतो आयडी. आयडी आयडी बघायचा, आयडी बघायचा. हा बघ. तू तू त्या गरोदर मुलीचा नवरा आहेस ना? ए, मी कोणाचा कोण आहे ते जाऊ दे. तुझं सांग, कोण आहेस तू? हा, आणि माझ्याबद्दल तुला एवढी कशी माहिती? वाघ आहे मी, वाघ. या जंगलाचा वाघ आहे. तुमच्यासारख्या सगळ्या माकडांचा हिशोब खिशात ठेवून फिरतो मी. झालंय बोलून? आता इथे का आलायत ते सांगा. तुमच्याशी बोलत बसायला वेळ नाही आमच्याकडे. अरे वा, तुला पण पंख फुटले वाटतं. जास्त फडफडायला लागलायस. या फरार आरोपी सारखं तुझ्याकडे पण बघायला लागेल एकदा. मी काय म्हणतो लोखंडे साहेब, लोखंडेवरून लोखंडे साहेब. अँग्री यंगमॅनचा सुपरहिट पिक्चर एवढ्यातच सुपर फ्लॉप झाला. बोल बोल बोल. आम्ही जरा इथे प्रॉब्लेम मध्ये होतो. इथे जे काही जेवणाचं सामान होतं ते संपत आलंय. तुम्ही जर आमच्यासाठी काही अवेलेबल करू शकलात तर बरं होईल आम्हाला. हवं तर दुप्पट पैसे देतो. इथे काही राशन मिळतंय का बघा आणि प्लीज आम्हाला द्या. आय एम सॉरी लोखंडे साहेब, पण तुम्हीच या बाबतीत आमची मदत करू शकता प्लीज. मी काय किराणा डिलिव्हरी करणारा वाटलो का रे? नाही साहेब. हे बास, तुम्ही सांगितलं मी ऐकलं. विषय संपला. जे सांगायला आलो होतो ना ते सांगतो. तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला इथे हवं ते खायला प्यायला ही पिकनिक अरेंज केलीये? अजिबात नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही इथे आलेला नाही आहात, तुम्हाला कोणीतरी आणलंय. हो साहेबानू, अहो तुम्ही आलाव कधी आणि मला न भेटतो तुम्ही चाललो असं काय बरा दिसतो काय? हा, एक महत्वाची बातमी द्यायची. तुमची या पोरांचे नातेवाईक जंगलात आलेत. कोणाची आई, कोणाचा भाऊ, कोणाचा बाप, नवरा. माझ्या कर्म काय सांगतो काय? तर पहिलेपेक्षा आपल्याला जास्त सावध राहावं लागणार आहे. हो तर खरं आहे, पण मला कळत नाही त्यांना इथला पत्ता दिला कुणी? तर हे मला काय माहिती, मी काय अंतज्ञानी आहे? तसा नाही हो, पण तुम्ही आता मला ही बातमी दिली ना, मग मला वरपर्यंत कळवायला नको? तर जे काय करायचं ना ते तू बघ काय करायचं ते. पण ती लोक जर ह्या पोरांना भेटली ना तर आपलं काही खरं नाही. आपला खेळ संपला म्हणून समज. म्हणजे मग करायचं काय? कदाचित त्यांचा गेम करावा लागेल. देवा, एवढं दचकायला काय झालं? त्यांनी आधीच मला पाहिलंय. पुन्हा बघितलं ना तर माझा गेम होईल. ते आधीच त्यांचे डोळे मिटले पाहिजेत. साहेब माझ्या येड्याचं आहे का? आता ही बातमी खरं वरपर्यंत कळवायला पाहिजे. पण त्यांचा जो काही निर्णय ठरेल ना तसा पण वाग्या उगीच स्वतःच्या जीवाला त्रास करून घेऊ नका. जे काय करायचं ना ते ताबडतोब कर. तुझ्याकडे वेळ फार कमी आहे.
जपून जा बघायची आत. पाणी देऊ का? थांबा, पाणी देते. पाणी घे. माऊली, अहो थकलाय का? नाही थकला असाल तर सांगा, म्हणजे थांबता येईल काय हो. नाही नाही, अजिबात नाही. हे बघा, आम्ही चालतोय म्हणून तुम्ही चालायचा हट्ट करू नका. तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. हा, काकू खरं सांगा, दमलाय का? थांबायचंय का? नाही ग, मला जेवढं चालवतंय तेवढं चालतेय. तुम्ही चला सगळे पुढं, मी येते तुमच्या मागून. चला. याला म्हणतात आईची माया. माऊलींना जोपर्यंत त्यांची पोरगी मिळत नाही ना, तोपर्यंत त्या काय थांबणार नाहीत. चला चला, सावकाश सावकाश जाऊ. बडबड बडबड सारखी. हात सोडा माझा. तुला काय वाटतं, तुझी काय थेर चालली ती मला माहित नाही. एक्स्ट्रा लेक्चर, एक्स्ट्रा. हे बघ, गुमान आज जायचं, नाहीतर नाहीतर काय? तुला पुन्हा एकदा सांगतोय, आज जा म्हणून. नाही जाणार मी आज. मी आतापर्यंत खूप ऐकलं, खूप सहन केलं, पण आता नाही. बाबा, तुम्हाला जसं जगायचंय तुम्ही जगता ना. यार प्लीज, मला जसं जगायचंय तसं जगू द्या ना यार बाबा. सारखी बडबड. ओ काका, चला ना. हा, आलो आलो.